ज्योती मल्होत्रा 4 वेळा बिहारच्या भागलपूरमध्ये गेली होती। भागलपूर स्टेशनचा व्हिडिओ सुद्धा ज्योतीकडनं YouTubeवर अपलोड करण्यात आलाय। पाकसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली सध्या ज्योती मल्होत्रा अटकेत आहे। पाकिस्तान पहलगाम नंतर आता ज्योती मल्होत्राचं बांगलादेश कनेक्शन देखील आहे का असा संशय व्यक्त होतोय, कारण ज्योती मल्होत्रा बांगलादेशला जाण्याच्या तयारीत होती। व्हिसासाठी बांगलादेश उच्चायुक्तालयामध्ये ज्योतीनं नुकताच अर्जही केला होता। ज्योतीचा पाकिस्तान, चीन आणि बांगलादेश यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न होता। हरियाणा पोलीस आणि NIAच्या तपासादरम्यान ही माहिती समोर आली आहे। तर गुप्तहेर गजालाबाबत चौकशीमध्ये एक मोठी माहिती समोर आली आहे। लग्न करण्याचं आमिष दाखवून गजालाला हेर बनवण्यात आलं होतं। पाक हाय कमिशनच्या दानिशचा आणखी एक कारनामा पाहायला मिळतोय। दानिशने गजालाला 20,000ची आर्थिक मदत देखील केली होती। पाकमध्ये कपड्याचा व्यापार करू असं खोटं आश्वासन देखील दानिशने गजालाला दिलं होतं। संपूर्ण पाकिस्तान ताब्यात घेण्याची भारताकडे क्षमता आहे असा इशारा आर्मी एअर डिफेन्सचे महासंचालक लेफ्टनंट जनरल सुमेर इवान डी कुन्हा यांनी पाकिस्तानला दिलाय। पाक लष्कराला लपण्यासाठी खोल खड्डा खोदावा लागेल असंही त्यांनी म्हटलंय। Arsenal of weapons to take on Pakistan right across its depth. So we are absolutely capable from our borders or even in depth where we can take on the entire Pakistan, and the GHQ can move from Rawalpindi to KPK or wherever they want to move, but they are all within range. Okay. So they'll have to really find a deep hole. मंत्री किरण रिजिजू आणि उद्धव ठाकरे यांनी फोनवरून चर्चा केली आहे। ऑपरेशन सिंदूर बाबतच्या खासदारांच्या दौऱ्यावरून उद्धव ठाकरे आणि रिजिजू यांच्यामध्ये चर्चा झाली। दहशतवादाविरोधातील लढ्यात आम्ही एकजूट आहोत अशी ठाकरेंची भूमिका आहे। देशाला आवश्यक ते सहकार्य करू असं आश्वासन देखील उद्धव ठाकरे यांनी दिलेलं आहे। तसंच ऑपरेशन सिंदूर या विषयावर पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक बोलवा अशी मागणी सुद्धा ठाकरेंनी केली आहे। भारत पाक तणावावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये देखील जुंपली आहे। भाजपकडून राहुल गांधींच्या चेहऱ्यासोबत असे मुनीर यांचा चेहरा पोस्ट करण्यात आलाय। राहुल गांधी पाकिस्तान आणि त्याच्या हितचिंतकांची भाषा बोलतात असं म्हणत भाजपनं राहुल गांधी यांच्यावर टीका केली। तर काँग्रेसने देखील मोदींचा फोटो ट्विट करत भाजपवर निशाणा साधलाय। आणि आता बातमी आहे ती कल्याणमधली। कल्याणमध्ये श्री सप्तशृंगी इमारतीचा स्लॅब कोसळला। ढिगाऱ्याखाली अडकून 4 जणांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे। मृतांमध्ये 3 महिलांसह एका 1.5 वर्षाच्या मुलीचा देखील समावेश आहे। 4 जणांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। अजूनही काही लोक या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। रेस्क्यू ऑपरेशन अद्यापही सुरू आहे। तर कल्याणमध्ये या इमारतीचा स्लॅब कोसळला। दुर्दैवानं यामध्ये 4 जणांचा मृत्यू झालेला आहे। अजूनही काही लोक या ठिकाणी ढिगाऱ्यामध्ये अडकल्याची शक्यता आहे। पुण्यामध्ये जोरदार वाऱ्यामुळे 3 ठिकाणी होर्डिंग कोसळल्याची घटना घडली। सणसवाडीमध्ये होर्डिंग कोसळल्यामुळे 5 ते 6 दुचाकींचं नुकसान झालं। धानोरी पोरवाल रोडवर देखील होर्डिंग कोसळल्याची घटना घडली आहे। फुरसुंगीमधील मंतरवाडी चौकातही पावसामुळे फ्लेक्स कोसळलाय। फुरसुंगीमधील अंतरवाडी चौकातही पावसामुळे फ्लेक्स कोसळला आहे। हवामान खात्याकडून पुण्यामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। पुण्यात जोरदार वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळली आहे। 5 ते 6 दुचाकींचं सणसवाडी या ठिकाणी नुकसान झालंय। तर धानोरी पोरवाल या ठिकाणी देखील होर्डिंग कोसळलं। फुरसुंगीमधील मंतरवाडी चौकातही पावसामुळे फ्लेक्स कोसळला आहे। हवामान खात्याकडून पुण्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। तर जोरदार वारा आणि पाऊस यामुळे होर्डिंग कोसळल्याच्या घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत। पुण्यामध्ये जोरदार वाऱ्यामुळे 3 ठिकाणी होर्डिंग कोसळल्याची घटना घडली। तर सणसवाडी धानोरी पोरवाल रस्त्यावर होर्डिंग कोसळलं। मंतरवाडी चौकामध्ये देखील होर्डिंग कोसळलेलं आहे। आणि आता वळूयात पुढल्या बातम्यांकडे। नाराज असलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा अखेर राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये कमबॅक। छगन भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। यावेळी मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, अजित पवार शपथविधीसाठी उपस्थित होते। अशा प्रकारे छगन भुजबळ यांचं कॅबिनेटमध्ये कमबॅक झालेलं आहे।
कॅबिनेट मंत्रीपदाची त्यांनी शपथ घेतली. धनंजय मुंडे यांच्याकडचं खातं छगन भुजबळ यांना मिळणार.